Hello students. See who is joining our class today? A green plant. In previous video we have learned that green plant prepare its own food. That is why green plants are known as autotrophs. In today's video we are going to learn how do green plant prepare their own food. That is why green plant is here. So are you ready? Let's start. In second part of our chapter, Nutrition in Living Organism, we are going to learn about photosynthesis in detail. Let's start with the definition of photosynthesis. The process by which green plants prepare their own food using carbon dioxide and water in the presence of sunlight and chlorophyll is called photosynthesis. फोटोसिंथेसिस ही अशी क्रिया आहे ज्याद्वारे ग्रीन प्लांट स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. या डेफिनेशन मधला महत्वाचा पार्ट आहे प्रोसेस बाय व्हिच ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. प्रिपेअर म्हणजे बनवणे, ओन म्हणजे स्वतः. ज्या क्रियेद्वारे प्रोसेसद्वारे ग्रीन प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. आणि त्यासाठी ग्रीन प्लांट्स काय काय वापरतात तर कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि सनलाइट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फोटोसिंथेसिसची प्रोसेस प्लांट्सच्या नेमक्या कोणत्या पार्ट्स मध्ये होते. तर फोटोसिंथेसिस मोस्टली ऑकर इन द लीव्स ऑफ ग्रीन प्लांट. रिमेंबर दॅट फोटोसिंथेसिस ऑकर्स इन लीव्स. As we prepare our food in our kitchen, plant prepare their food in leaves. झाडं आपलं अन्न लीव्स मध्ये बनवतात. अगदी तसंच जसं आपण आपलं अन्न आपल्या किचन मध्ये बनवतो. म्हणजे झाडांचं फूड हे त्यांच्या लीव्स मध्ये बनतं. म्हणूनच लीव्सला म्हणतात फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट्स. रिमेंबर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लीव्स आर नोन ॲज फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट. आता बघूया फोटोसिंथेसिस साठी झाडांना कोणकोणत्या रॉ मटेरियलची गरज असते. रॉ मटेरियल म्हणजे काय तर जसं आपल्याला किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी काही साहित्याची गरज पडते तसंच फोटोसिंथेसिस करण्यासाठी झाडांना ज्या साहित्याची गरज पडते त्यांना म्हणतात रॉ मटेरियल्स. पहिलं रॉ मटेरियल आहे कार्बन डायऑक्साईड. झाडे कार्बन डायऑक्साईड एअरमधून घेतात. दुसरं रॉ मटेरियल आहे वॉटर. झाडांचे रूट्स सॉइल मधून वॉटरला ऍब्सॉर्ब करतात आणि ते वॉटर झाडांच्या लीफ पर्यंत येतं. तुम्हाला माहिती आहे झाडांची पानं हिरव्या रंगाची असतात. हा हिरवा रंग कशामुळे येतो तर झाडांच्या पानांमध्ये एक ग्रीन कलरचा पिगमेंट असतो ज्याला म्हणतात क्लोरोफिल. आणि हेच क्लोरोफिल झाडांच्या पानांना सनलाइट ऍब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतं. तर झाडांना फोटोसिंथेसिससाठी लागणारे 4 महत्वाचे रॉ मटेरियल्स आहे कार्बन डायऑक्साईड, वॉटर, क्लोरोफिल, सनलाइट. आता या फोटोसिंथेसिस मध्ये तयार होणारे जे पदार्थ आहे त्यांना म्हणतो आपण प्रोडक्ट्स ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा महत्वाचा प्रोडक्ट आहे झाडांचं फूड म्हणजेच ग्लुकोज. आणि फोटोसिंथेसिस मध्ये तयार होणारा बाय प्रोडक्ट म्हणजे दुसरा पदार्थ आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन ही गॅस फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये झाडांमधून बाहेर पडते. फोटोसिंथेसिसची ही प्रोसेस या इक्वेशनद्वारे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेता येईल. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल अँड सनलाइट फॉर्म्स ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. एकदा क्विक रिवाइज करूया आपण जे शिकलोय ते. प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. Plants prepare their food in leaves. That is why leaves are known as food factories of plants. Which are the raw materials required for photosynthesis? Sunlight, carbon dioxide from air, water from soil, and chloroplast. By using these 4 raw materials, plants prepare their food, that is glucose, and in the process of photosynthesis, plant release a gas that is known as oxygen. I hope you understood this. आता जरा विचार करूया की लीव्स मध्ये कार्बन डायऑक्साईडची एंट्री कशी होत असेल आणि ऑक्सिजन लीव्स मधून कसा बाहेर पडत असेल. तर हे सगळं होतं स्टोमॅटामध्ये. आता स्टोमॅटा म्हणजे काय तर बघा आपण झाडाच्या पानांना बघतो
तेव्हा आपल्याला त्यावर मायन्यूट ओपनिंग्स किंवा छिद्र असं काही दिसत नाही. पण मायक्रोस्कोप मधून बघितलं तर झाडाच्या पानांवर आपल्याला काही मायन्यूट ओपनिंग्स, स्मॉल पोअर्स, सूक्ष्म अशी छिद्र दिसतील. यांनाच म्हणतात स्टोमॅटा. हा आहे स्टोमॅटा. आणि याच्या आजूबाजूला बीन शेपच्या ज्या 2 सेल्स दिसत आहेत त्यांना म्हणतात गार्ड सेल. स्टोमॅटा इज सराउंडेड बाय गार्ड सेल्स. परत एकदा समजावून घेऊया. मायन्यूट ओपनिंग ऑन लीव्स इज नोन ॲज स्टोमॅटा. मायन्यूट म्हणजे सूक्ष्म, ओपनिंग म्हणजे छिद्र. झाडांच्या पानांवरील सूक्ष्म छिद्रांना म्हणतात स्टोमॅटा. Each stomata bounded by 2 bean-shaped cells called guard cells. स्टोमॅटाच्या आजूबाजूला 2 सेल्स असतात ज्यांना म्हणतात गार्ड सेल्स. आणि या गार्ड सेल्सचं काम काय आहे? तर गार्ड सेल कंट्रोल ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. गार्ड सेलच्या मदतीने स्टोमॅटा बंद होतो आणि ओपन होतो. ते कसं होतं हे पुढील स्लाइडच्या मदतीने चांगल्या प्रकारे समजावून घेता येईल. बघा, हा आहे स्टोमॅटा. मायन्यूट ओपनिंग ऑन लीव्स. या 2 आहेत गार्ड सेल. When stomata opens, carbon dioxide enter in it and oxygen and H2O release from it. जेव्हा स्टोमॅटा ओपन होतो त्यात कार्बन डायऑक्साईड गॅसची एंट्री होते आणि त्यातनं ऑक्सिजन गॅस आणि वॉटर हे रिलीज होतं. आय होप यू अंडरस्टूड दिस. Here is the list of hard words. You have to write all these hard words in your science class copy and learn it with their correct spelling, pronunciation, and meaning. Also, you have to take screenshots of definition and write it in your class copy and learn it by heart. Till then, do study and take care of yourselves. Bye-bye.